नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 साठी आतापर्यंत भरपूर साऱ्या पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत। ही पदं जी राहिलेली आहेत त्याच्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, महिला आरोग्य सेवक, पुरुष 50% 40% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका। या बाबतीत बरेच विद्यार्थी मला कमेंट करून विचारत आहेत की परीक्षा होणार आहेत किंवा नाही। जी पेसाची या ठिकाणी सुनावणी होणार आहे या पदांच्या बाबतीतची ही न्यूज आलेली होती। या न्यूज मध्ये सांगितलेलं आहे पेसाचा पुढील निकालाची बाबत सुनावणी 9 जानेवारी 2024 ला ठेवण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण नवीन अपडेट बद्दल तुम्हाला एक माहिती देणार आहे। तर ती अपडेट अशी की मित्रांनो, तुमचे आता ज्या 18 डिसेंबर 2023 पासून ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत ज्या पदांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत, कोणत्या पदांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत तर कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि औषध निर्माण अधिकारी या पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक तर आलेलंच आहे, पण त्याचे हॉल तिकीट सुद्धा तुमचे संपूर्णपणे आलेले आहेत। तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि बाकीचे जे पद आहेत मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेवक महिला असेल, आरोग्य सेवक पुरुष 40%, 50% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठीचे जर तुम्ही डाउनलोड करायला प्रयत्न करसाल मित्रांनो, पण त्याचे वेळापत्रक आले नसल्यामुळे तुम्ही त्या पदांचे हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड होणार नाहीत। पण ज्यांचे वेळापत्रक आलेले आहेत त्यांचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे। तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या। ही हॉल तिकीट डाउनलोड करण्याची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर तुम्हाला कॉल लेटर फॉर डाउनलोड या ठिकाणी दिनांक देण्यात आलेला आहे 26 डिसेंबर 2023, म्हणजे 26 डिसेंबर पर्यंत होणाऱ्या परीक्षांचे हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट झालेले आहे। तुम्ही जर या पदासाठी जर अर्ज केला असेल तर त्या पदासाठीचे हॉल तिकीट आलेले आहेत। तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे या वेबसाईट वरून। तर हे कसं डाउनलोड करायचं आहे, या ठिकाणी लॉग इन क्रेडेन्शियल म्हणून देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आल्यानंतर खाली मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीचे दोन तुम्हाला टॅब दिसतील। त्यामध्ये तुम्हाला जर मराठी मधून डाउनलोड करायचं असेल तर मराठी इथं टिक करा, इंग्लिश मधून डाउनलोड करायचं असेल तर इंग्लिश या ठिकाणी टिक करा आणि तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर जो काही असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्वात खाली या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं। तर ही झाली माहिती मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या संदर्भातली आणि कोणत्या पदाचं हॉल तिकीट आलेलं आहे त्याबाबत। आता दुसरी महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊ इच्छितो मित्रांनो, ती माहिती कोणती तर मित्रांनो, खालील संवर्गाचे जे अद्याप वेळापत्रक आलेले नाही त्याबाबत। ही जी 4 संवर्गाची पदे राहिलेली आहेत तर याच्या परीक्षा कधी होतील असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आणि सर्वांसाठी मी ही माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुमचे जे काही शंका असतील, क्वेरीज असतील या ठिकाणी तुमच्या दूर होतील। आणि बऱ्याच जणांच्या कमेंट मध्ये मला प्रश्न येत आहेत की सर आता या पदांच्या वेळापत्रकाबद्दल, हॉल तिकीट बद्दल तर तुम्ही माहिती सांगितली, पण या राहिलेल्या पदांचं काय, कधी होतील परीक्षा, होणार आहेत किंवा नाहीत, का आमचे पैसे वाया जाणार, आमचे पैसे डुबणार, परीक्षा होणारच नाहीत, अशा विविध प्रकारची प्रश्न बऱ्याच जणांना पडलेली आहेत। ते कमेंट करून मला विचारत आहेत। त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यांनी कदाचित हा पाहावा आणि जर त्यांना आवडला तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगावं की सर तुम्ही माहिती दिलेली अगदी बरोबर आहे आणि आम्ही नक्कीच येणाऱ्या परीक्षांच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षाबद्दल आम्ही नक्कीच वाट पाहू। ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला नक्की सांगा। नक्की सांगेल मित्रांनो तुम्हाला मी। तोपर्यंत तुम्ही आपण एकच काम करायचं आहे की आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला जिल्हा परिषद असेल, आता सध्या जिल्हा न्यायालयाची जाहिरात आलेली आहे त्यांच्याबद्दल काही अपडेट असेल, तलाठी बद्दल काही अपडेट असेल, वनरक्षक भरती बद्दल काही अपडेट असेल तर नक्की तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटेल। तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला लगेच माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून तुम्हाला पाहायला भेटेल। आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणाहून देखील विविध प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील। आता कमेंट करून नेमकं विद्यार्थी अजून काय विचारत आहेत तर मित्रांनो की कोल्हापूरमध्ये जे कोल्हापूर पेपर आहे त्या पेपर मध्ये न्यूज काय आलेली आहे की पेसा मधली जी पदे आहेत ती पेसा मधल्या पदांची परीक्षा होणार नाही अशा बाबतीची एक न्यूज प्रसिद्ध झाली होती। त्याबद्दल तसं काही नाहीये मित्रांनो की तुमच्या परीक्षा होणार नाहीयेत, रद्द झालेल्या आहेत, असं काही नाहीये। तर तुमच्या परीक्षा होणार आहेत मित्रांनो 100%। आणि जरी तशी तुम्ही वाचली असेल बातमी की त्याबाबत पेसाच्या पदांबाबतीत, तर ग्रामविकास विभागानं अधिकृतरित्या त्याबाबतीत कशाही पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा GR किंवा कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धी पत्रक किंवा परिपत्रक प्रसिद्ध केलेलं नाही। त्यामुळे अशा बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये अशी
माझी विनंती आहे तुम्हाला. जर बऱ्याच जणांना वाटत असेल की आता या पदांच्या परीक्षा होणारच नाहीत, होऊच शकत नाहीत, गॅरंटीच नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की मित्रांनो, तलाठी हे सुद्धा पद पेसामधीलच आहे, वनरक्षक देखील हे पद पेसामधीलच आहे आणि यामधील देखील पदे पेसामधीलच आहेत. मग तलाठीची परीक्षा का झाली याचा निकाल लागणारच आहे, वनरक्षकची परीक्षा का झाली याचाही निकाल लागणारच आहे मित्रांनो. मग याच्याही परीक्षा होतील आणि याच्या सर्व परीक्षा घेतल्या जातील आणि त्याचाही निकाल पेसाचा रिझल्ट लागल्यानंतर जी 9 जानेवारी 2024 ला सुनावणी होणार आहे त्यामध्ये जर निकाल लागला तर त्यानंतर या परीक्षा होतील आणि सर्व पदांचा निकाल थोडं थोडं करून लावल्या जाईल. कुठल्याही पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तुमच्या परीक्षा या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे. जशाही कंडक्ट करतील त्या बाबतीत जशी अपडेट मला मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल मित्रांनो. आणि मित्रांनो, मागे एक न्यूज प्रसिद्ध झाली होती लोकमत पेपरमध्ये 12 नोव्हेंबर 2023 ला. या बाबतीत आपण मागे देखील माहिती पाहिलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल या न्यूज बाबतीत तर मी तुम्हाला अजून एकदा रिमाइंड करून देतो की या पेपरमध्ये काय म्हटलं होतं ते पहा. पेसा भरतीला ब्रेक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला छेद, ट्रायबल फोरमचा दावा, भरती प्रक्रिया पूर्ण करा, नियुक्त्यानंतर द्या. तर अशा पद्धतीची ही न्यूज प्रसिद्ध झाली होती. यामध्ये जे एकनाथ भोये सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी तथा राज्य सचिव ट्रायबल फोरमचे आहेत त्यांनी ही माहिती दिली होती. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 13 ऑक्टोबर 2023 मधील मुद्दा क्रमांक 6 मुख्य सचिव यांनी स्वतः बघावा आणि भरती प्रक्रियेला स्थगिती उठवण्याचे आदेश द्यावेत. सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभागाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विषयास करणारे आहेत. भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी परंतु नियुक्ती आदेशानंतर द्यावेत. चालू असलेली भरतीची प्रक्रिया थांबवू नये. अशा पद्धतीची सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी यांनी ही माहिती दिली होती, सुचवलं होतं. तर आता मित्रांनो, या बातमीवरून तरी कमीत कमी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की परीक्षा या ज्यात आहे तुमच्या होणार आहेत, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी स्थगिती मिळणार नाहीये. तुमच्या परीक्षा होणार आहेत, रद्द होणार नाहीये. तुमचे पैसे या ठिकाणी भरलेले वाया देखील जाणार नाहीयेत. जशा आधीच्या पदांच्या परीक्षा झाल्या तशा उर्वरित जे पदे आहेत त्याच्याही देखील या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. थोडासा वेळ लागेल पण नक्की 100% तुमच्या परीक्षा होतील मित्रांनो. आणि मित्रांनो, जी पेसामधील पदे नाहीयेत त्याचा ते या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही, पण पेसामधील जे पदे आहेत त्या बाबतीत सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय देखील लागेल. आणि मित्रांनो, दोनदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता तिसऱ्या वेळेस ही सुनावणी पुढे ढकलण्यात येणार नाहीये कदाचित, पण त्यामुळं आता यावेळेस 9 जानेवारी 2024 ला जसाही रिझल्ट लागेल सुनावणी बाबतीत सर्वोच्च न्यायालय जे काही निर्णय देईल तो मान्य करणे गरजेचे आहे. आणि 9 जानेवारी 2024 ला जरी सुनावणी असली पेसा पदाबाबतीतली, आता हे जे पद या पदांची जी परीक्षा होती आहे कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि औषध निर्माण अधिकारी यांच्या परीक्षा झाल्यानंतर किंवा ह्या परीक्षा होण्याच्या आधीच डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत या पदाची म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची देखील परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल आणि परीक्षा घेतली जाईल. तर आता बऱ्याच जणांना नंतर कदाचित माझा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर तुम्ही या व्हिडिओमध्ये काय म्हटलात की परीक्षा 100% होणार आहे असं तुमचं म्हणणं आहे, तुम्ही दावा करताय 100% परीक्षा होणारच आहे. मग सर आता आम्ही किती दिवसापासून अभ्यास करतोय, किती दिवस अजून अभ्यास करावा लागणार आहे, तर त्याची देखील माहिती देतो मित्रांनो, कारण पर्याय नाही तुमच्याकडे अभ्यास करण्याशिवाय. आता ज्या परीक्षेचं शेड्यूल चालू आहे त्या परीक्षेचे शेड्यूल पाहता स्लॉट्स कोणते रिकामे आहेत ते तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या पदांच्या परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होत आहेत आणि तुम्हाला कोणत्या पदांच्या परीक्षा जे राहिलेल्या आहेत तुमच्या त्या पदांच्या परीक्षा कोणत्या दिवशी व्हाव्यात याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही द्यायचं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा होत आहेत. IBPS TCS मार्फत कंपन्या ज्या आहेत त्या कंडक्ट करत आहेत परीक्षा. त्या ठिकाणी वेळापत्रक देखील आलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या माहिती पाहिली की कोणत्या पदाची परीक्षा कधी होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी सुद्धा आता सांगतो मित्रांनो. आणि जवळपास तुम्हाला माहित असेल मित्रांनो आता की तुम्ही बऱ्याच पदांच्या परीक्षा दिल्याही असतील. वनरक्षक असेल, तलाठी असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षा आता होणार आहेत. या ज्या विभागाच्या परीक्षा आहेत त्या TCS IBPSच कंडक्ट करत आहे. त्यामुळे दोघांचे जे सेंटर आहेत
परीक्षा सेंटर ते जवळपास सेम आहेत आणि जिल्हा परिषद हे असंच एक विभाग आहे, त्या ठिकाणी बऱ्याच पदांच्या संवर्गाचा समावेश असल्यामुळे त्यांना परीक्षा जी आहे ती टप्प्याटप्प्यानं घ्यावी लागते. त्यातच बरेच अडचणी देखील येत आहेत, त्यामुळे त्यांना परीक्षा घ्यायला थोडासा उशीर होतोय. तर बघा मित्रांनो, काल 12 डिसेंबर झालीच. 12 डिसेंबर पर्यंत पेपर होते आरोग्य विभागाचे. आता त्यानंतर तुमची देखील परीक्षा आता जिल्हा परिषदेची कंडक्ट केली जात आहे आणि आज 14 तारीख आहे. तर येत्या 4 दिवसानंतर म्हणजेच 18 डिसेंबर पासून 18, 19, 20, 23, 24 त्यानंतर 21, 26 या 7 दिवसामध्ये, हे 7 दिवस आता तुमचे बुक आहेत जिल्हा परिषद ज्युनियर असिस्टंट, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि फार्मसी ऑफिसरचे हे 7 दिवस फिक्स आहेत मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. त्यासोबतच मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्काच्या परीक्षा जानेवारी 24 मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. WRD ची परीक्षा 1 आणि 2 तारखेला 2 पेपर आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पेपर आहेत. त्यानंतर वक्फ बोर्डाची सुद्धा परीक्षा आहे याच महिन्यामध्ये. या सर्व विभागाच्या परीक्षा आता हे स्लॉट्स या ठिकाणी फुल झालेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या परीक्षा जानेवारी 24 मध्ये 100% होण्याचे चान्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तुमचे जे पेपर आहेत मित्रांनो 4 संवर्गाचे राहिलेले, ते 15 जानेवारी 2024 पासून ते 29-30 जानेवारी 2024 पर्यंत 100% तुमच्या परीक्षा होऊ शकतात. तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ती मी माझ्या मतानं सांगतो आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.